कारण मध्यंतरी ते नायकांच्या वाड्यातले आम्ही बघितले. हो 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 की नाही? रात्रीचं खेळ चालले. पण नायकांच्या घरात तसंच असतं का? हो, लिंब बिंब फिरवतात आम्ही कधी. काय सांगता? तसं काय करत नाही आम्ही, तेवाले नाईक नाही. मी सगळ्यात मोठी सून यांची, ज्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला पळवून नेलं. म्हणजे मोठा मुलगा चौथ्यांदा हरवला तो हरवला, तो मीच पळवला. बर. तर माझ्या सासूबाई म्हणजे मला म्हणजे आईपेक्षा जे नातीचं नातं आजीशी असतं ना, तसं माझं आणि त्यांचं नातं. म्हणजे मला त्या सासूबाई कधी वाटलंच नाही, मला आजीच वाटायची ती माझी. अगदी म्हणजे कधीच नाही सासूबाई असं इतकं प्रेमाने आणि हे केलंय ना, की आता मी खरं त्यांच्याकडे तिकडे आम्ही एकत्र सगळे 8 वर्ष जवळजवळ होतो आणि आता आम्ही जागेच्या अभावामुळे आता विरारला गेलो. पण तरी त्यांची आणि माझी एवढी अटॅचमेंट आहे की जरा तरी फोन आला तरी मला हळव. आमच्या आई म्हणजे खूपच शांत, खूप म्हणजे इतक्या की त्यांना काय हवं असेल ना तरी त्या बोलणारच नाहीत, म्हणजे मला सांगणार पण नाहीत. आणि आमच्या बाबांचा उत्साह म्हणजे एकदम वाखाणण्याजोगा. म्हणजे त्यांना आपण कधी म्हणा बाबा आपण हे करूया का, त्यांना अगदी त्या रेडीच होतात. म्हणजे ते अगदी कधी नाही म्हणणारच नाहीत, म्हणजे एवढे. आणि त्या नातवासाठी माझा हा मुलगा आहे, पण आम्ही दोघंही जॉब करतो. त्यांचं वय आता 82 आहे. माझ्या मुलाला ते अगदी इतकं चांगलं सांभाळतात की कधीच नाही. आणि त्यांचा खूप म्हणजे खूपच त्यांच्या नातवावर जीव आहे. म्हणजे कुठेही अगदी त्यांना शाळेत कुठे सोडायचं असेल, मुलाला पिक्चरला न्यायचं असेल शाळेतून, तरी ते म्हणणं अगं तू नको सुट्टी घेऊ, मी जातो, मी सोडतो, मी रिक्षा करून जातो. म्हणजे एवढं त्यांचं त्या नातवावर आहे की कधीच म्हणजे हे नाही करणं. म्हणजे मुलापेक्षा पण म्हणजे आम्हाला कधी गरजच नाही पडली. ते स्वतः सगळं खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करतात. म्हणजे त्यांचा उत्साह या वयाला ना खूप वाखाणण्याजोगा आहे. म्हणजे अगदी सुना एकदम भरभरून बोलतायत. हो ना? आई म्हणते सोनू, बाबा बोलतात गोलू, पण मला आजी पणजी धमक लाडू आवडतात. अरे वा, किती छान, किती छान. आजो माझे दोस्त आहेत. अरे वा, आजो माझे दोस्त आहेत. दोस्त आहेत. अरे रोहिणी नाईक ही माझी मैत्रिणीपेक्षा बहिणीपेक्षा मैत्रीण जास्त आहे. आम्ही लहानपणीच्या मैत्रिणी आहोत. तिचं ज्या सुना तिचं एवढं कौतुक करण्याचं कारण म्हणजे तिचा स्वभावच खरोखर चांगलं आहे. ती अतिशय शांत आहे. म्हणजे सासू म्हणून आदर्श आहे. ती कधीही त्यांच्यामध्ये कसल्याही बाबतीत इंटरफेअर करत नाही. काही कोणी केलं तिची संमती असते. इतकी चांगली आहे. आणि नायकांबद्दल ते बोलायलाच नको, पण त्यांच्यामध्ये जास्त तुम्हाला माहिती मिळवणे येते. पण ते एकदम उत्साही भरभर काय चालणं बिळणं कोण म्हणणार नाही त्यांना 80 वर्ष आहे. बरं, मला सांगा आता यानंतर एक दोघांनी खेळ खेळायचा आहे. या खेळामध्ये दोघांच्या साथीने मनोरा रचायचा आणि बक्षिसं मिळवायची. 10 टप्पे झाले की पहिलं बक्षीस आणि 12 टप्पे झालं की दुसरं बक्षीस. खेळा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू आजी तुमच्यासाठी. आजोबा, ही भेटवस्तू तुम्ही द्या. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं काय?
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो काकू, येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.